नमस्कार मित्रांनो, प्रितेश रॉक्स कोल्हापूर या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी घेऊन आलेलो आहे. तर आजची स्टोरी आहे सचिन नावाच्या काय व्यक्तीची. वय 25, ठिकाण नाशिक. सचिन आपल्या कुटुंबासोबत एक आनंदी आयुष्य जगत होता. तो एका चांगल्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर जॉबला होता. त्याला सॅलरी देखील चांगली होती. पण इतकं सगळं असूनही त्याने बाईक घेतली नव्हती. त्याचं असं म्हणणं होतं, जर का आपण बाईक घेतली तर ऑफिसला आपण बाईकनेच ये जा करणार आणि दिवसातले 10-12 तास तर आपण ऑफिसमध्ये काम करण्यासाठी बसलेलो असतो. त्यामुळे आपलं शरीर पूर्णपणे अखडलेलं असतं. मग त्यापेक्षा आपलं ऑफिस घरापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. आपण पायीच ये जा केली तर आपल्या शरीराला व्यायाम मिळेल आणि आपलं शरीर निरोगी राहील असा विचार करून त्याने बाईक घेतली नव्हती. त्याचे आईवडील मात्र त्याला नेहमी समजावत होते, सचिन तू बाईक घे, तू ज्या वाटेवरून ये जा करतोस ती वाट काही चांगली नाही, ती वाट खूप भयानक आहे. याशिवाय तिथे स्मशानभूमी देखील आहे. पण सचिनने मात्र त्यांचं कधीहीच ऐकलं नाही. तो उलट त्यांना समजावत होता, तुम्ही काय काळजी करू नका, आता मला त्या वाटेची सवय झाली आहे असं. सचिनचं रुटीन नेहमी ठरलेलं असायचं. 8 वाजता उठायचं, 10 वाजेपर्यंत आवरायचं आणि 10 वाजता ऑफिसला जायचं. रात्री ऑफिसचं काम संपल्यानंतर म्युझिक ऐकत निवांत घरी यायचं. घरी आल्यानंतर कुटुंबासोबत थोड्या गप्पा मारत बसायचं, जेवण करायचं आणि झोपी जायचं. असंच एक दिवस सचिन ऑफिसला चालला होता. तेव्हा त्याची आई त्याच्याजवळ आली आणि त्याला म्हणाली, सचिन आज मला खूप अस्वस्थ वाटते, आज तू जाऊ नकोस. पण सचिन म्हणाला, आई आज ऑफिसमध्ये खूप काम आहे, आज मला जावंच लागेल, बॉस सुट्टी नाही देणार. असं बोलून सचिन ऑफिसला गेला. ऑफिसमध्ये खूप काम होतं. सचिन मन लावून काम करत होता. त्याने आपला फोन टेबलवर ठेवला होता. त्याचा धक्का लागून तो अचानक खाली पडला आणि फोन स्विच ऑफ झाला. सचिनने फोन चालू करण्याचा प्रयत्न केला, पण फोन काही चालू झाला नाही. शेवटी त्याने असा विचार केला, आता तसं उद्या सुट्टी आहे, उद्या घेईन रिपेअर करून, असं विचार करून त्याने फोन खिशामध्ये घातला आणि पुन्हा काम करू लागला. दिवसभर त्याने खूप मन लावून काम केलं. ऑफिस संपल्यानंतर सचिन ऑफिसच्या बाहेर पडला. ऑफिसपासून थोडं दूर गेल्यानंतर, थोडं पुढे आल्यानंतर त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. त्यानं असा विचार केला, आज चालत जायचं राहून दे, एखादी ऑटो किंवा बाईकवाला आला तर त्याने जाऊ, असा विचार करून तो थोडा वेळ तिथेच थांबला. पण त्याला त्याशी कोणीच येता जाताना दिसत नव्हते. शेवटी तो थोडा वेळ वाट पाहून तसा घरी निघायला चालला होता. थोडं पुढे गेल्यानंतर त्याला ती स्मशानभूमी दिसली. इतर वेळी त्याचं लक्ष त्या स्मशानभूमीकडे जात नव्हतं, पण आज मात्र त्याचं लक्ष त्या स्मशानभूमीकडे गेले. तो थोडा घाबरला होता आणि तसाच पुढे चालला होता. थोडं पुढे गेल्यानंतर त्या स्मशानभूमीतून त्याला कोणाचा तरी आवाज आला. सचिन थोडा घाबरला होता, पण आणि त्याच्या मनात विचार आला, आपल्या मदतीची कोणाला तरी गरज असू शकते. शेवटी त्याने धाडस करून स्मशानभूमीकडे गेला. स्मशानभूमीच्या गेटपाशी पोचल्यावर त्याने आवाज दिला, कोण आहे आतमध्ये? पण आतमधून कोणाचा आवाज आला नाही. सचिन बोलला, कोण आहे? कोण ओरडत होतं? पण आवाज कोणाचा येत नव्हता. मग अचानक कोणाला तरी हसण्याचा आवाज येऊ लागला. सचिन बोलला, कोण आहे? कोण घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे? मी काही घाबरणार नाही, कोण आहे ते समोर या. पण कोणी समोर आलं नाही. शेवटी सचिन थोडा घाबरला होता. तो तसाच मागे फिरला आणि त्या स्मशानभूमीतून बाहेर पडला. तो थोडा पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्याला वाटेच्या कडेला एक म्हातारा काठी घेऊन बसलेला दिसला. सचिन त्याच्याकडे पाहत तसाच पुढे गेला. थोडं पुढे गेल्यानंतर त्या म्हाताऱ्याने सचिनला आवाज दिला, हे पोरा, काही खायला भेटेल का? मी सकाळपासून उपाशी आहे, काहीच खाल्लं पिलं नाही, काहीतरी असेल तर दे. पण सचिन थोडा घाबरला होता. तो म्हणला, माझ्याकडे काहीच नाही. सचिन 4 पावले पुढे गेल्यानंतर त्याला तोच म्हातारा पुढे उभा असलेला दिसला. सचिन आता खूपच घाबरला होता. त्याच्या मनात विचार आला, आता मागे असलेला माणूस इतक्या लगेच आपल्या समोर कसा घेऊन उभा राहिला. नंतर त्या म्हाताऱ्याने सचिनचा गळा पकडला आणि तो म्हातारा म्हणाला, काय रे, तुझ्या बॅगेमध्ये थोडं अन्न असताना तू मला दिलं नाहीस, आता बघ तुझ्या कर्माची बळ. असं बोलून सचिनला त्या म्हाताऱ्याने खाली पडले. आणि मग सचिनला असं जाणवू लागलं की म्हातारीची आत्मा आपल्या शरीरामध्ये आली आहे. मग तो सचिन आपलं डोकं तिथे असलेल्या एका दगडावर आपटून घेऊ लागला. खरं तर त्या म्हातारीची आत्मा त्या सचिनच्या शरीरामध्ये गेली होती आणि तीच त्या सचिनचं डोकं आपटून घेत होती. सचिन
डोकं आपटून घेत म्हणत होता, सोडा मला, माफ करा, चुकलं माझं. सचिनचं डोकं दगडावर आपटून आपटून त्या डोक्यातून रक्त येऊ लागलं होतं. मग अचानक सचिनला झटका आल्यासारखं झालं आणि सचिनचं शरीर एकदम जाम झाल्यासारखं झालं. सचिन चालताना खूप अवघड होता, पण त्याच्या लक्षात आलं सचिनच्या लक्षात आलं तिथून काहीच अंतरावर एक हनुमंताचं मंदिर आहे. तो देवाला प्रार्थना करू लागला, हे देवा, वाचव मला, मी दर शनिवारी तुझ्या दर्शनासाठी येईन, पण वाचव. असं बोलत बोलत तो त्या मंदिराकडे चालला होता. कसा बसा त्या मंदिराच्या गेटपाशी पोहोचला. देवाचं नाव घेत तो त्या मंदिराकडे निघाला. काही वेळाने तो त्या मंदिरापाशी पोहोचला. गेटपाशी पोहोचल्यावर तो अचानक बेशुद्ध होऊन खाली पडला. तिथे असलेल्या पुजाऱ्याचं लक्ष सचिनकडे गेलं. त्या पुजाऱ्यांना नक्कीच कळालं याला कशांतरी झपाटलेलं आहे. त्या पुजारीने सचिनला मंदिरामध्ये नेले. त्या डोक्याला थोडं लागलं होतं. मलमपट्टी केली. नंतर 4-5च्या सुमारास सचिनला जाग आली. जाग आल्यानंतर सचिनने त्या पुजाऱ्यांना विचारलं, मला काय झालं होतं? ते पुजारी म्हणाले, तुला नक्कीच कशांतरी झपाटलं होतं, तुझं नशीब चांगलं, देवाची कृपा म्हणून तू वाचलास. नंतर सचिनने देवाचे आभार मानले, त्या पुजाऱ्यांचे आभार मानले आणि सचिन घरी गेला. घरी गेल्यानंतर सचिनचे आई वडील त्याला खूप ओरडत होते, पण सचिन मात्र पूर्णपणे गप्प राहिला होता. कारण की कळालं होतं त्याला की आपली चूक होती, आपण आई वडिलांचं ऐकायला पाहिजे होतं. ते इतके दिवस सांगत होते बाईक घे, पण आपण त्याचं ऐकलं नाही. मग लगेच दुसऱ्या दिवशी सचिनने बाईक घेतली आणि रोज ऑफिसला बाईकनेच ये जा करू लागला. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.